आणि यानंतरची बातमी नागपूरमधनं. नागपूरला लाच घेताना सोशल मीडियावरती व्हायरल झालेले ट्रॅफिक कॉन्स्टेबल भुजंगराव थाटे यांना निलंबित करण्यात आलंय. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी थाटे यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल थाटे एका सिग्नल तोडलेल्या वाहन चालकाकडनं 600 रुपयांची मागणी करत होते. अखेर तडजोड करत थाटे 300 रुपयांपर्यंत तयार झाले, पण वाहतूक चालकाकडून 200 रुपये स्वीकारताना थाटे कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि लगेचच वाहतूक विभागाकडून थाटेंवर कारवाई करण्यात आली आहे. अरे काका निपटून टाका ना. बोल ना लवकर. अरे ते किती भरता? किती भरता? किती भरता? 200 रुपये देऊ शकतो. 200 नाही. अरे आता सकाळ सकाळी कुठे आम्ही घेऊन पण नाही आहोत तेवढे. लायसन आण ना. सकाळ सकाळी 300 रुपयांचा. 300 रुपये. अरे 200 आहे ऍक्च्युअली. आण लवकर 200 तर. पण दुपार असं करू नका. बस नाही लावत आहे, घरी सांगत आहे. सांगा भाई 200 रुपये कशाचे आहे? पण दे लवकर. बोलता का 200 रुपये कशाचे आहे? अरे रेड सिग्नल चाला म्हणाला का सोडलं यार. जा सोडलं पैसे घेऊन. लायसन्स काय ते नाही आहे. गाडीचे कागद 600 रुपये. 600 रुपये. अरे सकाळ सकाळी दे मग चालन घेऊन जातात. नाही म्हणतात मग 1200 रुपये. चांगलं 600 रुपये कशाचे? दे लायसन दे रे बाबा. 600 रुपये कशाचे? रेड सिग्नल चालन घेऊन जा. लायसन आण. हो मला ते पण माहिती आहे. आण लवकर. चालन घेऊन जा. 10 दिवसांनी भरायचं. चालतं. अरे काका निपटून टाका ना. बोल ना लवकर. अरे ते किती भरता? किती भरता? नाही. किती भरता? 200 रुपये देऊ शकतो. 200 नाही. अरे आता सकाळ सकाळी कुठे आम्ही घेऊन पण नाही आहोत तेवढे. लायसन आण ना. सकाळ सकाळी 300 रुपयांचा. 300 रुपये. अरे 200 आहे ऍक्च्युअली. आण लवकर 200 तर. पण दुपार असं करू नका. बस नाही लावत आहे, घरी सांगत आहे. सांगा. व्हिडिओ आम्हालाही तो सोशल मीडियावरून प्राप्त झालेला आहे. आम्ही त्याचं अवलोकन केलं, बघितलं. प्रथमदर्शनी त्याच्यात ते जे आमचे पोलीस हवालदार आहेत, भुजंगराव थाटे त्यांचं नाव आहे. आमच्या वाहतूक शाखा क्रमांक 3मध्ये ते कार्यरत आहेत. ते चालान न करण्यासाठी पैसे घेतानाचे दिसून येत आहेत. तर पुढची सत्यता ही पडताळण्यात येईल. परंतु एवढ्या व्हिडिओवरून जे दिसतंय पैसे घेणं, ही बाब गंभीर आहे. त्यावरून आम्ही त्यांना निलंबित करण्याची कारवाई तातडीने केलेली आहे.